नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. ज्या ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला नाहीये त्या बहिणींसाठी आणि ज्या बहिणींना आता मेचा हप्ता भेटणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि आता कोणत्याच बहिणीने काळजी करायची नाहीये. ज्या ज्या बहिणींची केवायसी नाही झालेली आहे किंवा ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी एक मोठं सोल्युशन घेऊन आलेलो आहे. त्यांनी आता काळजी करायची नाहीये. ठीक आहे बहिणींनो, त्यांनी आता काय करायचंय, पुढचा स्टेप काय आहे, त्यांना पुढचे हप्ते भेटण्यासाठी त्यांना काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. तसेच हा मेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल पण एक मोठे अपडेट समोर आलेले आहे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बहिणीनो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या कोणत्या बहिणींची केवायसी झाली नाहीये त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचंय. तसेच कोणत्या कोणत्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला नाही त्यांनी सुद्धा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं. आपण याद्या तयार करत आहोत आणि त्या याद्या आपण महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवणार आहोत. तसेच मध्ये आपल्याला ही पण अपडेट भेटत होती की जून मध्ये परत केवायसी चालू होण्याची शक्यता आहे, पण अजून जूनचे 8 दिवस झाले तरी अजून केवायसी बद्दल काही अपडेट आलेली नाहीये. आपले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकेत दिलेले आहे की केवायसीची विंडो परत चालू करूया. तर आता ही कधी चालू करूया, त्यांनी काही ना काही आपल्याला तारीख द्यावी. कळतंय बहिणीनो. तर सरकारला तसेच आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे यांना सुद्धा आणि आपले भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या बहिणींची केवायसी नाही झालेली त्यांचा विचार करावा. भरपूर बहिणी अशा आहेत ते पात्र आहेत पण त्यांना योजनेचा लाभ भेटत नाही. कळतंय बहिणीनो. कोणत्या कोणत्या बहिणींना माझं बोलणं पटत आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये होय की नाही नक्की सांगायचं. तसेच आपलं सरकारला हे पण सांगणं आहे, भरपूर बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता देखील भेटलेला नाही. तर कोणत्या कोणत्या बहिणी अशा आहेत ते पात्र आहेत पण त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला नाही त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वतःचं नाव आणि जिल्ह्याचं नाव नक्की सांगायचंय. कारण बहिणीनो, अपात्र असेल तर काही नाही, पण पात्र असून तुम्हाला हप्ता भेटला नाही आणि ही सरकारची एक मोठी चूक आहे. कळते. तर आपण 30 जून पर्यंत सरकारला वेळ देत आहोत. 30 जून पर्यंत सरकारने या पात्र बहिणीसाठी काही ना काही कदम उचललाच पाहिजे. जर त्यांनी 30 जून पर्यंत आपलं ऐकलं नाही, त्यांनी असं चालू ठेवलं तर आपण काही ना काही त्याबद्दल आवाज उचलू, मोर्चा उचलू. कळतंय बहिणीनो. त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे बहिणीनो, तुमचा सपोर्ट बनवून ठेवायचा आहे. कळतंय. तसेच आता भरपूर बहिणींचा प्रश्न आहे की मेचा हप्ता कधी भेटणार आहे. तर बहिणीनो, मेच्या हप्त्याबद्दल पण मोठी अपडेट समोर आलेली आहे. सगळ्या बातम्यावर ही चर्चा चालू आहे की मेचा हप्ता कधी भेटणार आहे आणि याची संभाव्य तारीख पण समोर आलेली आहे. पण मी तुम्हाला प्रॉपर तारीख सांगणार आहे. आधी मी तुम्हाला बातम्यामध्ये काय आलेलं ते तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला दिसत असेल TV9 ची बातमी आहे, तिथं त्यांनी काय तारीख सांगितलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. सांगितलेले तुम्हाला इथं दिसत असेल, लाडक्या बहिणींना नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3,000 रुपये मिळाले आहेत. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर हे पैसे महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली होती. बरोबर. आता डायरेक्ट खाली बघायचंय, जून महिन्याच्या 12 ते 15 या तारखेदरम्यान कधी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होऊ शकतात असे सांगितले जात आहे. ठीक आहे बहिणीनो, ही TV9 ची बातमी आहे. आणि तुम्हाला इथं दिसत असेल, थोडक्यात हा पण एक न्यूजपेपर आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. यावर काय अपडेट आलेली ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही डायरेक्ट शेवटचा पॅराग्राफ बघायचा बहिणीनो. महिला व बाल विकास विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या 12 ते 15 तारखेच्या दरम्यान कधीही पात्र भगिनींच्या बँक खात्यात 1,500 रुपयांची ही रक्कम जमा केली जाऊ शकते, असे प्रशासकीय पातळीवरून संकेत मिळालेले आहेत. बघू शकता. थोडक्यात वर अपडेट आलेली आहे, TV9 वर अपडेट आलेली आहे, साम टीव्हीवर अपडेट आलेली आहे, सगळीकडे हीच अपडेट आलेली आहे आणि सगळीकडे हीच तारीख सांगत आहे, 12 ते 15 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात हा मे महिन्याचा हप्ता जमा होईल. कळतंय बहिणीनो. पण तुम्हाला माहित असेल तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्ते जमा होत आहे. कळते. मागचे भरपूर हप्ते असे झालेले आहे, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होत आहे. आता बहिणीनो, सरकारला काही अडचण तर नाहीये, ना काही केवायसीची अडचण आहे, ना काही केवायसी दुरुस्तीची अडचण आहे. कळतंय बहिणीनो. तर 12 ते 20 तारखेच्या दरम्यान तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहेच. पण पण बहिणीनो, जर 12 ते 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात हा मेचा हप्ता जमा झाला नाही, बहिणीनो, जूनच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात हा मेचा हप्ता 100% जमा होणार आहे. कळतंय बहिणीनो. परत एकदा तुम्हाला सांगतोय, जर 12 ते 20 तारखेच्या दरम्यान GR येऊन तुमच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर बहिणीनो, तुमच्या खात्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा मेचा हप्ता जमा होणार आहे. कळते. ही
माझ्या अपडेटनुसार मी तुम्हाला सांगत आहे. कळतंय बहिणीनो, मी तर कोणत्याही बहिणीने काळजी करायची नाहीये. ज्या बहिणींना प्रश्न होता मेचा हप्ता कधी भेटणार आहे, त्या बहिणींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. तसेच ज्या ज्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे, ज्या ज्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता पेंडिंग राहिलेला आहे, त्यांना भेटला नाही, तर त्याबद्दल आपण आवाज उचलत आहोत बहिणीनो. भरपूर बहिणी आहेत, मी एक बहिणीचं सांगत नाहीये, भरपूर बहिणी आहेत त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला नाहीये. ठीक आहे बहिणीनो, तर सगळ्या बहिणीने सपोर्ट बनवून ठेवायचा आहे आणि ज्या ज्या बहिणींना या गोष्टीची जाणीव नाही त्या बहिणीने या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. त्या बहिणींना व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमचा सपोर्ट बनवून ठेवायचा आहे. तुमचा सपोर्ट असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सपोर्ट लिहून नक्की सांगायचे. ठीक आहे बहिणीनो, आणि लाडकी बहीण होण्याच्या अशाच अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे बहिणीनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.